हे ठिकाण तुम्हा सर्वांना माहिती असेल, बट या ठिकाणावरती मी कसं पोचलो गोव्यावरून डायरेक्ट बाईक घेऊन हे मी तुम्हाला सांगतो. फिरण्यासाठी बरेचसे ठिकाणं आहेत मुरुडेश्वरमध्ये. मुरुडेश्वर बीच, याना केव्स आणि बरंच काही ॲक्टिव्हिटीजसुद्धा करू शकता तुम्ही. बट इथलं मी मासेमारी पाहिलं, म्हणजे कोळी लोकांचं जुन्या पद्धतीने कसे मासे पकडतात आणि किती मेहनत असते ती ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेलच. प्लस मुरुडेश्वरचं माझा एक्सपिरियन्स काय होतं हेही तुम्हाला समजून येईल. तर ही व्लॉग नीट पूर्ण पहा. थँक्यू. माझा पहिला दिवस आहे आणि हा रूममधून समोरचा जो व्ह्यू आहे ना खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे हे असं डायरेक्ट समोर बीच. वाव. आणि आता आपण लगेच निघालो आहे मुरुडेश्वरला आणि मी गोव्यावरून डायरेक्ट ऑन द वे बाईक घेऊन आलो. बिकॉज आपल्याला तिकीट पण नव्हतं भेटत. परत मुरुडेश्वरवरून मला 2-3 स्पॉट आपल्याला बघायचे आहे. सो इथे एक हॉटेल आहे, तर या हॉटेलमध्ये मी थांबलो आहे. बाकीचा व्लॉग आता मुरुडेश्वरमध्ये जेव्हा मी पोचेन तेव्हा मी कंप्लीट करेन. आता खाऊया, खूप भूक लागली आहे. आता लाईक नॉनव्हेज खातो आहे, उद्या आपल्याला व्हेज जे असेल ते खातो. आणि इथले रोड इतके सुंदर आहेत ना, लाईक स्मूथ, एकदम सुपर. कर्नाटकला जेव्हा मी एंटर केलं तेव्हा रोड तर एकदम चांगले होतेच, पण मला लेटसुद्धा झालं होतं. गोव्यावरून डायरेक्ट कर्नाटकचा प्रवास 4 तास आहे आणि तो मी बाईकनी कंप्लीट केला. तर मी आलो आहे ओशन एज बीच रिसॉर्ट, बीच टच रिसॉर्ट. आणि हा खरंच इथला ॲम्बियन्स तुम्ही पाठीमागे पाहू शकता. आणि हा जो रूम आहे तो 5 पर्सनसाठी आहे. 1 2 3 4 5. आणि इथे असं माझे सर्व ॲक्सेसरीज ठेवलेत. त्यानंतरला आतमध्ये तुम्ही बघितलात तर आपल्याला नीट अँड क्लीन वॉशरूम असणार आहे. ओके. त्यानंतर मेन काय माहिती आहे, ही परत ट्रिप झाली. ओके, लाईट बंद झाली. तर मेन इम्पॉर्टंट आहे हा बीच. सो बीच टच असा हा रिसॉर्ट आहे आणि समोरच आपल्याला मंदिर पाहायला मिळतो. सो आज तर इथेच थांबीन. बाकीचं तर बघू सगळं काय. आणि उद्या मी तुम्हाला जितकेही रूम्स आहेत ते सगळं एक एक करून मी उद्या दाखवीन. आणि अजून काय फटाफट फ्रेश होतो, थोडंसं बाहेर जातो. बाईकने 5 तास प्रवास करणं हे इझी नव्हतं, म्हणून लगेच फ्रेश होऊन मी झोपून गेलो. काही शूट नाही केलं बाहेरचं, बिकॉज खूप हॅप्टिक झालं होतं. बट हा फुल रूम तुम्ही पहा. या रूममध्ये तर तुम्ही आल्यानंतरला जो फिलिंग असेल ती वेगळीच होती. सो चांगला रूम होता हा. सो यांच्याकडे 3 कॅटेगरी आहेत. जे आपला रूम आहे तो थोडा 5 ते 6 म्हणजे फॅमिलीसाठी. आणि ह्या जो रूम आहे हा कपलसाठी आहे. इथे तुम्हाला स्टोरेज एरिया आहे, TV आहे, त्यानंतरला वॉशरूम आहे, शॉवरचं, आणि बाहेर बाल्कनी. आणि ही बाल्कनी आहे. इथला लुक त्यांनी एकदम परफेक्ट दिला आहे. लाईक जो पाहिजे जो फील इथे आल्यानंतरला ते तुम्हाला वाईब येणारच आहे. सो असे कॉटेजेसचे रूम आहेत 5-6 भरपूर आहेत. दिस इज बॅक्स, पाचची साईड होती. सो 1 2 3 4 आणि मस्त वाटतंय. लाईक वाटत नाही की हे असं कुठे या ठिकाणी असं काय असेल, बट मस्त काम केलं आहे. लहान मुलांसाठी इथे गार्डन एरियासुद्धा आहे, ते मी तुम्हाला मॉर्निंगला दाखवीनच. आता जास्त रात्र झाली होती, बोललो आता गप निवांत झोपूया, कारण की कंटिन्युअसली काम 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 करून हालत खराब झाली होती. सो मॉर्निंगला उठल्यावरती मी तुम्हाला एक व्ह्यू दाखवतो आपल्या रूमच्या बाहेरचा. गुड मॉर्निंग. तर मुरुडेश्वरमध्ये हा माझा पहिला दिवस आहे आणि हा रूममधून समोरचा जो व्ह्यू आहे ना खूप सुंदर आहे, खूप सुंदर. म्हणजे हे असं डायरेक्ट समोर बीच. वाव. आणि आता सध्या तरी इथे फिशिंग करतात हे लोक. म्हणजे बघा ना, हळूहळू पाठी सरकत आहेत आणि तिथून त्या लोकांनी पहिला जाळा टाकला इथून असा गोल, आणि तो दुसरा जाळा म्हणजे ते दुसरा टोक तिथून खेचतायत.
आणि यांची फिशिंग करण्याची पद्धत थोडी वेगळीच आहे. त्या साईडला चार जण आहेत, ते पाठी खेचत आहेत. सेम इथे पण सेम. आणि पूर्ण इथे मासे येतील ना, जेव्हा तो माशांचा हे येईल समोर, तेव्हा मी एक व्हिडिओ काढीन. तेव्हा ड्रोनने आपण शूट करूया यांचा व्हिडिओ प्रॉपर. मी ज्या हॉटेलमध्ये स्टे केलं होतं ते ओशन एज मुर्डेश्वर बीच रिसॉर्ट. आणि खरं बोललो तर हा बीच एकदम प्रायव्हेट आहे आणि नीट अँड क्लीन. मॉर्निंगचा व्ह्यू आणि पक्ष्यांचे किलबिलाट आवाज येतच होता. आणि इथून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती मुर्डेश्वर मंदिरसुद्धा आहे. आणि ही सर्वात परफेक्ट प्लेस असेल जर तुम्ही फॅमिली किंवा फ्रेंड्स येण्याचा प्लॅन करता येते. आणि ह्या हॉटेलमध्ये बरेचसे स्टेचे ऑप्शनसुद्धा आहेत. कॉटेजेस आणि एक नॉर्मल रूम, त्यानंतरला डॉमेटरी रूम 10 बेडवाला. तर हा मस्तच एकदम आहे ठिकाण. जर तुम्ही येत आहे तर नक्की चेक करा डिस्क्रिप्शन. तर विचार केला रूममध्ये राहून कंटाळा येईल, थोडंसं बीच साईडला आलो आणि आपला ज्या हॉटेल हा समोर दिसतोय तो आपला हॉटेल आणि त्याच्या अगदी समोरच हा मुर्डेश्वर मंदिर आहे. आणि शंकराची ती मोठी आपल्याला मूर्ती पाहायला मिळते. तर इथे मासे मारत होते, तर आपण थोडंसं तिथे जाऊन बघूयात कसं काय करतायत. आपल्या कोकणामध्ये मासे मारायची पद्धत वेगळी आहे, मासे पकडायची. आणि कर्नाटकवाल्यांची पद्धत थोडीशी वेगळी आहे. ते आपल्या कमरेवरती असं हे ठेवून पाठी खेचतात जाळा. आणि बघितलं तर थोडंसं वेगळं वाटलं. सो लगातार 2 तास ह्या लोकांनी मेहनत केल्यानंतरला इथून ऑल द वे आपल्याला एक फिश दिसेल, बांगडा, जो पकडला आहे. तर हे खेचतील पूर्ण आणि सगळे मच्छी येतील तिथं. अरे देवा, लय मेहनत करतात. 4 तास झाले होते. सकाळी ह्या लोकांनी कधी जाळा लावला असेल हे मलाही माहिती नव्हतं. पण मी जेव्हा उठलो तेव्हापासून मी काउंट केलं 3.5 तास हे सतत झुंजत होते सागरासोबत. त्यानंतरला मला एक समजलं, एकजुटीमध्ये किती ताकद असते हे आपल्याला ह्या व्हिडिओमार्फत समजून येतं. उडताना दिसतील तुम्हाला. आम्ही तर फक्त मासे बघत होतो, बट काही लोक त्यांच्याच ग्रुपमधले जाळा जो गोळा करायला तयार झाले होते. म्हणजे यांचं कामाचं तुम्ही हे पाहू शकता. त्यानंतरला बरेचसे मासे इथे होते आणि वेगवेगळ्या जातीचे. इथे बांगडा दिसला, त्यानंतरला एक टोल पण होती, त्यानंतरला खूप सारे खेकडे, जेलीफिश, आणि हे सगळे जमा करत होते आणि एका दुसऱ्याची मदत बघा कशी करतात. आता हे सगळं पाहताना माझ्या डोक्यात एक विचार आला होता. जाळ्यामध्ये मच्छी तर नाहीच सापडल्या, पण त्यांनी डाव खेळला, म्हणजे त्यांनी गिवअप नाही केलं. सेम आपल्या लाईफमध्ये सुद्धा आपण हे रूल अप्लाय करू शकतो. सो आता जस्ट रूममध्ये आलो. अरे भरपूर मेहनत करावं लागते यार मासे पकडायला. ते वाजले किती, म्हणजे 7:30 वाजल्यापासून करतायत. ते इथे फिरून त्या साईडला गेलेत. तुम्ही तिथे एकदम कोपऱ्यात गेलेत आता. आणि आता तिथे सर्व जमा करून निघून जातील बोटीतून. सो नाश्ता रेडी आहे. सो नाश्ता करायला जाऊया. नाश्त्यामध्ये आपल्याला काय काय असतं मी तुम्हाला सांगेनच. त्यानंतरला आपण मंदिरामध्ये जाणार आहोत, मुर्डेश्वर मंदिर. त्यानंतरला पूर्ण रूम्स मी तुम्हाला एक्सप्लोर करून दाखवेन. हे तर रूम दाखवलेच, दुसरेही रूम दाखवले, अजून एक रूम आहेत, ते सर्व मी क्लिअरली दाखवेन. सो आपण मुर्डेश्वरला जाऊया. सो ब्रेकफास्टमध्ये आपल्याला बुफे सिस्टम असणार आहे. लाईक हे सगळं आहे, त्यामध्ये फ्रूट्स, राईस, तुमच्या सेल्फ सर्विस आहे हाताने घेऊन. आणि इथे पूर्ण सिटिंग एरिया आपला. सो आता जस्ट ब्रेकफास्ट केलं आहे आणि थोड्या टायमात म्हणजे मंदिरामध्ये जाऊया मुर्डेश्वर. तिथलं थोडंसं व्ह्यू घेऊ, तिथलं हे घेऊ. आणि इथून 2 किलोमीटर अंतरावरती मुर्डेश्वर मंदिर आहे. लहान मुलांसाठी गार्डन एरिया आहे, प्ले झोन आहे. इथे खेळू शकता. सकाळी 11:30 वाजता मी निघालो मुर्डेश्वरला. आपलं 10 मिनिटाच्या अंतरामध्ये असल्यावरती मी बाईक घेऊनच गेलो. आणि आज सोमवार होता आणि सोमवारी शंकर भगवानांचं दर्शन होणं म्हणजे एक लकी म्हटलं जातं. तर तेच मी मुर्डेश्वरला आलो. इथे जास्त क्राऊड नव्हता. सकाळी 11:30 वाजता मी पोचलो मंदिरामध्ये. मुर्डेश्वर बीचवरती अजिबात गर्दी नव्हती. तुम्ही इथे वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजसुद्धा करू शकता. त्यानंतरला बरंचसं काही आहे. मंदिराच्या अगोदरच मी बाईक लावली इथे
आणि इथे बससुद्धा अवेलेबल आहे, तुम्हाला पूर्ण मुर्डेश्वर बीच फिरवू शकते. त्यानंतरला आपल्याला खाण्यासाठी आणि बरंच काही तुम्हाला इथे मिळणार आहे, मंदिराच्या बाजूलासुद्धा आणि मंदिराच्या बीचच्या इथेसुद्धा. सो गाडी पार्किंग बीचच्या इथे गेली आणि सोलो फिरायला जरा हे वाटतं, आणि कोण सोबत असेल तर फ्रीली आपण शूट करू शकतो. पार्किंग एरिया इथे पूर्ण, इथे बाईक पार्क करू शकतो. इतकं मोठं हे मंदिर आहे, रिनोव्हेशनचं काम चालू आहे मे बी. आणि बरेचसे लोक इथे मराठीसुद्धा आले होते, म्हणजे पुण्यातून, मुंबईवरून आणि त्या साईडनी सातारा, सांगली ह्या साईडनी सुद्धा आले होते. तर काय बरं वाटलं थोडंसं. नाही, थँक्यू. सो चप्पल काढण्यासाठी फुटवेअर स्टँड इथे, आणि जर तुम्ही ओके इथे पे करून आहे की नॉर्मल. सो इथे चप्पल काढायचे 5 रुपये आहेत. आणि आता आतमध्ये जाऊ. तुम्हाला इथे स्कुबा डायव्हिंगसाठी भरपूर जणं भेटतील, प्लस तुम्हाला येऊन इथे समोर येतील, तुम्हाला विचारत बसतील की तुम्हाला डायव्हिंग करायची आहे किंवा बाकीच्या ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने, पैसे कमी असतील तिथे तुम्ही जाऊ शकता. सो मुर्डेश्वरला आलो होतो सोलो ट्रिप, पण आपल्याला भेटली आहे शिवानी आणि तिचे सर्व मेंबर्स आहेत. सो बरं वाटलं आपल्या माणसांना भेटून. नाही तर मला पुण्याला समजवत होतं हिंदी आणि ते त्यांची लँग्वेज समजावून मी वैतागलो होतो. महाराष्ट्र खूप येतात इथे. हां हां, आम्हाला म्हणजे सकाळपासून भेटले बरेचसे. अच्छा. सो थोडंसं बोलूया यांच्यासोबत, टाईम स्पेंड करून त्याला मग शूट चालू. सो हा जो रोड आहे इथून आपण प्रसादालयामध्ये जाऊ शकतो, म्हणजे जेवायला. पण मी चुकीच्या रोडने आलो. मला जेवायला नाही जायचं होतं, मला वरती परत फिरायला जायचं आहे, फूडचं दाखवायला. आणि इथे तिकीटसुद्धा आहे, वरती जाऊन आपण पूर्ण हे व्ह्यू पाहू शकतो. तर एक काम करतो, पहिलं मी तिकीट काढतो, तिकीटने हे सगळं पाहूयात, त्यानंतरला पुढे जाऊ. सो तिकीटसाठी भरपूर लाईन होती, तर मी नाही गेलो. पण मी तुम्हाला ड्रोन शॉट दाखवू शकतो. सो दर्शन तर घेतलं, शिवानी पण भेटली. तर आता आपण शिवा स्टॅच्यूला जाऊया. सो मूर्तीच्या आतमध्ये आपण जाऊ आणि वातावरण बघूया कसं काय आहे तिथे. वरती पोचल्यानंतरला डोळ्यामध्ये थोडंसं पाणी आलं, कारण की साक्षात समोर शंभू नारायण दिसत होते. खरं तर बोलावंसं खूप वाटलं की जे पण मी करतोय त्यासाठी फक्त तुझी साथ पाहिजे, आणि कधीही माझ्यावरती अडचण येईल तेव्हा फक्त तुझा हात पाहिजे. आणि खरंच मी हे बोललो मनापासून देवाला. सो तुम्ही इथून बाहेर पडून आलात तुम्ही बीचवरती पण जाऊ शकता. इथे फूड स्टॉल आहे, म्हणजे बसून मस्तपैकी जेवू शकता, बीचचा आनंद लुटू शकता. सो याच्या पुढे आपण आता जाऊ. गाडी पहिलं बघूया, गाडी पार्किंगला मी त्या साईडला लावली आहे म्हणून गाडी घेऊ. थोडंसं लांब जाऊ, तिथून ड्रोन उडवूया, त्यानंतर जाऊ. तुम्ही जर मुर्डेश्वरला नाही गेला असाल ना तर नक्की जा, कारण की इथे गेल्यावरती तुम्हाला मनाला शांती मिळणार आहे आणि वेगळेच व्हायब्रेशन फील होतील तुम्हाला. संध्याकाळ झाली होती आणि सनसेट पाहण्यासाठी मी आलो आपल्या स्टेकेशनच्या इथे बीच समोर. एकदम शांतता असते इथे आणि अजिबात कसला आवाज नाही. लाटा आणि तुम्ही आणि समुद्र आणि सनसेट म्हणजे सूर्यास्त. सो मी मुर्डेश्वरला नाईट शॉट घेण्यासाठी आलो आहे आणि या हॉटेलमध्ये थोडं इन्क्वायरी केली. सो या नेक्स्ट मंथमध्ये आपलं लवकरच प्लॅन होणार आहे नवीन काहीतरी. आणि हा हॉटेल एकदम परफेक्ट लोकेशनवरती आहे, समोरच बीच आहे आणि टॅरेसवर जातो आपण याच हॉटेलच्या. सो आपल्यासोबत मयुरेशम ना नाम सुब्रमण्य, तर आपल्याला घेऊन जाते वरती. वाव, नाईस इट इज. सो इथून फ्लाय करूया. तर मुर्डेश्वरमध्ये ही माझी शेवटची रात्र होती, कारण की नंतरला आपल्याला दुसऱ्या दिवशी दांडेलीला जायचं आहे. तिथे एक आपल्याला एक स्टेकेशन असं दाखवणार आहे कर्नाटकमध्येच. आता जर आपण बीच साईड बघितली, पण आता कर्नाटकमधले फॉरेस्टचं पण एक्सपिरियन्स करता येईल.
तर नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. जय शंभू नारायण. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.